ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। त्यामुळे आपल्या 11:30 ते नेहमी गेमप्रमाणे त्या प्रसंगी गाडीला हे पाहून गेलं तरी आम्ही काय केलं 4 दिवस झालं बॉडी सापडली। महापालिकेचा कुठला अधिकारी आला त्या कंत्राट झाला मला नाही करता तिला फुल कट शिंदे म्हणून करतात गणेश ना गणेश नगर वारद फार्म मटकी वस्ती नाही म्हणून 50,000 लोक असते आपल्याला कोणी ना काही तर आपल्याला महत्वाचं म्हणजे ना ते सर्व्हिस रोड आहे गणेश नगर मडके वस्तीवरची जी लोक येतात हे पूल तिथल्या कॉन्ट्रॅक्टदाराने न सांगता पाडलाय। एनओसी घेतली नाही महापालिकेची, कुणाची एनओसी घेतली आहे या सगळ्यात महत्वाचं महापालिकेचे आयुक्त साहेब आणि नगर अभियंता यांचा मोठा हात आहे। आता गणेश नगर मडके वस्तीतल्या लोकांनी यायचं कसं सोलापुरात वन वे आलं तर हायवेने यावं लागते, ट्रकाखाली माणसं चिरडले जातात। आज 1000 विद्यार्थी शाळेला इकडं शरद पवार शाळेला शिवाजी शाळेला बाकीच्या सगळ्या शाळेला येतात ते पूल कोणाला न सांगता पाडलेला आहे याची पहिला चौकशी करा आणि कंत्राटदारावर 302चा गुन्हा दाखल करून त्याला आग घाला। आज काय आंदोलन केलं सर? आमचं आंदोलन आम्हाला पोलीस खात्याने न्याय द्यावा। यात महापालिकेचे अधिकारी मोठमोठे लोकप्रतिनिधी येतात। 4 दिवस झालं ही सगळी मंडळी त्या पुलाच्या त्या वड्याच्या किनारी दिवस रात्र पाठीपासून उपाशी तपाशी बसले, अजून बॉडी सापडली नाही। तुम्हाला सांगायला एनडीएफची काय ती बोट आली ना त्या बोटीला पेट्रोल नव्हतं साहेब, आम्ही बॉडी केव्हा सापडायची सांगायची। आणि यांना महानगरपालिकेने या कुटुंबाला शिंदे कुटुंबाला यांना आर्थिक मदत करावी। तर महानगरपालिकेमध्ये त्यांच्या घरच्यांना कोणाला तर घेणं आणि महापालिकेने आर्थिक मदत करणं आणि जो खालचा रस्ता कॉन्ट्रॅक्टदारांनी न सांगता तोडलाय की महापालिकेचे अधिकारी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करा। जर त्यांचा गुन्हा दाखल झाला नाही पुढची भूमिका काय असणार? आम्ही हायवे बंद करणार। मडके वस्ती वारद वस्तीचा पूर्ण आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, आमची बॉडी जोपर्यंत संपत नाही आणि शिंदे कुटुंबाला जोपर्यंत आर्थिक मदत म्हणा किंवा न्याय महापालिका देत नाही आम्ही पूर्ण हायवे बंद करणार। भले आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले हरकत नाही। आम्ही पक्षपेक्षा बघितला नाही, सगळ्या पक्षातील लोकांची, कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही। ही 14 पुणे नाक्यावरनं आलेली सगळी लोक आहेत आणि आमचे हाल आमच्यापेक्षा गणेश नगरवाल्याचे मडके वस्तीवाल्याचे हाल सध्या प्रचंड प्रमाणात तिथे आहेत। आणि काय ओळखत नाहीत, बॉडी ओळखत नाहीत, कोण येत नाहीत, फक्त लोकप्रतिनिधी आले, आमदार आले, खासदार आले तेवढे अधिकारी येतात, बाकी नंतर हे बी अधिकारी तिकडे फिरकला नाही। माणसाच्या जीवाची पर्वा महापालिकेला नाही आणि मेल्यानंतर त्याच्या मृत्यूदेहाची सुद्धा पर्वा महापालिकेला नाही, हे दुर्दैवाने म्हणावं। आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा हैदराबाद हायवे पूर्ण बंद करू। भले आम्हाला लाठीमार होऊ दे, गोळीबार होऊ दे, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गवटणार।